नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्यांनी या व्हिडिओला अजून लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण आजची माहिती तुमचं संपूर्ण जीवन हे खरोखर बदलू शकते. तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो पण आपल्या पायांची काळजी घेतो का? एका छोट्या चुकामुळे 50-60 नंतर आपल्याला कमजोरी होते. म्हणजे वयाच्या 50 ते 60 नंतर आपल्याला कमजोरी येते आणि हळूहळू चालणं अवघड होतं. पण एक अगदी साधा असा उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे खाण्यात एक छोटासा बदल. जर तुम्ही रोज सकाळी 8 वाजण्यापूर्वी हा एक सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू तब्बल 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात. एवढेच नाही तर इथे कोणत्याही महागड्या औषधांची, सप्लिमेंटची किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांची गोष्ट नाही आहे. हा तर प्रत्येकाच्या घरातील आणि सर्वांना माहिती असलेला पदार्थ आहे. पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर आपल्यापैकी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. नवीन संशोधन सांगतं हा पदार्थ नाश्त्यात घेतला तर 60 वर्षानंतर किंवा 60 वर्षावरील व्यक्तीमध्ये सुद्धा पायातील ताकद हे टिकून राहते, शरीराचा तोल सुधारतो, रात्री येणाऱ्या मुंग्या, गोळे, वेदना खूप कमी होतात. इतकं नव्हे तर स्नायूंची झीज सुद्धा तब्बल 70 ते 72% थांबते. होय, 72% आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत जातात जिथे वॉकर, व्हीलचेअर किंवा दुसऱ्यांच्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकणं कठीण होतं. एवढंच नाही, ही गोष्ट किती प्रेरणादायी आहे हे फक्त त्यांनाच वेदनादायी आहे ही फक्त त्यांनाच अनुभवायला येतं. आणि काय वाईट, बऱ्या लोकांना तर माहितीसुद्धा नसतं की सकाळी सगळेजण जेव्हा गतीने आपल्यापुढे खालीवरे चालतात तेव्हा त्यांना अजून समस्या वाढू लागतात. मित्रांनो, म्हणून एक प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही दररोज सकाळी न कळत अशी कोणती चूक करता का ज्यामुळे तुमचे पाय हे हळूहळू कमकुवत होत चालले आहेत? आणि हे सगळं फक्त एका छोट्याशा चुकीमुळं होत असतं. हे उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मित्रांनो, पुढे तुम्हाला कळणार आहे सकाळी उठल्यावर नेमकं काय खायला हवं. कोणते 5 सोपे नाश्त्याचे पदार्थ पायांची ताकद वाढवतात आणि वयाच्या 60 नंतरही चालण्याचा तोल आणि आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवता येतो. मित्रांनो, वय झालं म्हणजे पाय थरथरणं, तोल जाणं, दुसऱ्यांचा आधार घेऊन चालणं हे सगळं पूर्णपणे नियतीचा खेळ आहे असं अजिबात नाही. चांगली बातमी अशी आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता सुद्धा येते, तीही औषधांशिवाय, महागडे सप्लिमेंट्स न घेता आणि जिममध्ये अवघड व्यायामसुद्धा न करता. फक्त एक जागरूक सुरुवात हवी. सकाळचा पहिला आहार, नाश्ता ऐकायला साधं वाटतं पण योग्य नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतो आणि चुकीचा नाश्ता तुम्हाला नेहमी त्रास देऊ शकतो. तुमच्या पायांची झीज आणखीन वाढू शकते. आहारतज्ज्ञ वारंवार हा इशारा देतात. वयाच्या 60 वर्षानंतर बहुतेक लोक नाश्त्यात मोठी चूक करतात. कोणी फक्त एक कप चहा पितो, कॉफी घेतो, कोणी पांढरं ब्रेड, बिस्किट, पोषण मूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण तर थोड्या वेळाने काहीतरी खाईन म्हणतात आणि फक्त पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. याचा परिणाम काय? ऊर्जेसाठी शरीर तुमचं स्नायूंना तोडू लागते. यालाच कॅटाबॉलिझम अवस्था असे म्हणतात, ज्यामध्ये यावेळी शरीर सगळ्यात आधी ज्या स्नायू कमकुवत करतं म्हणजे तुमचे जे पायामधले स्नायू आहेत, जे चालणं, तोल सांभाळणं, पडणं टाळणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एका संशोधनानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण असलेला नाश्ता केला तर फक्त 8 आठवड्यात यातील ताकद म्हणजे जे त्यांच्यातील ताकद आहे ते 35% वाढू शकते. म्हणून आजच सुरुवात करा. कारण पाय मजबूत असतील ना तर जीवन खऱ्या अर्थाने मजबूत होतं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ, कदाचित तुमच्या घरात आत्ताच असतील. फक्त त्यांचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने करता यायला हवा. अनेकांना असं वाटतं एकदा ताकद गेली ना तर ती कधी परत येऊ शकत नाही. पण आजचा हा व्हिडिओ तुमचा हा समज बदलेल हे नक्कीच. मित्रांनो, पण सुरू करण्याआधी फक्त एक छोटीशी विनंती करतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती जर आवडली ना तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करायला विसरू नका. सोबत ही माहिती अनेक वृद्धांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करू शकते. आज लाखो लोकांना चालताना अडचण येते, लांब चालता येत नाही, खुर्चीवर बसणं उठणं कठीण होतं, तोल ढासळतो आणि शेवटी काठी किंवा
त्यांचं जे चालण्याचा आधार आहे ते त्यांना घ्यावा लागतो आणि या सगळ्यांच्या मागे दडलेलं एक शांत शत्रू आहे, म्हणजे ते स्नायू झीज होण्याचा आजार. या आजाराची भयानक गोष्ट यात ना ताप येतो ना वेदना होतात, आणि त्यापेक्षाही मोठ्या मोठ्या गोष्टी होतात. मित्रांनो, तुमच्या स्नायू पुन्हा तुम्ही मजबूत करू शकता, पायांची ताकद परत मिळवू शकता, संतुलन सुधारू शकता, मुंग्या गोळे झटके कमी करू शकता आणि सगळ्यात स्वतःवर ताबा राखू शकता. आणि हे सर्व महागडे उपचार, औषधे किंवा जिममध्ये फक्त एका साध्या गोष्टीने होईल. सकाळी योग्य वेळी योग्य पदार्थ खाऊन 70 वर्षाचे एक काका पूर्वी ते डोंगरात जंगलात काम करायचे. स्कॅटोफोल्डिंग नंतर चढणं उतरणं त्यांच्यासाठी खेळ होता, पण आज सकाळी उठल्यावर त्यांना वाटायचं हे पाय माझेच नाही आहेत, कधी जड कधी सुन्न. पहिलं पाऊल टाकताना जणू गंजलेली मशीन हलवतोय. एक दिवस तर पाय अडकूनही घेतले. मोठी दुखापत झाली काही नव्हती, पण मन मात्र खूप घसरलं होतं. त्यांना जाणवलं ही माझी ताकद मी गमावत चाललोय. मग त्यांनी एक छोटा बदल केला. नियमित नाश्ता सुरू केला, रिकाम्या पोटी कॉफी बंद केली. महागडं डिश नाही, पण शरीराला हवं आहे ते पोषण त्यांनी दिलं. फरक दिसायला किती वेळ लागला, फक्त काही आठवडे. सकाळी पाय हलके वाटायला लागले. घरात फेरफटका बंद होता, पुन्हा सुरू झाला. बागेत जायला लागत. दुसऱ्या महिन्यातून रोज 2 किलोमीटर चालू लागले. ना काठी, ना कोणता डॉक्टर, ना कोणता महागडा सप्लिमेंट, फक्त सकाळचा जाणीवपूर्वक केलेला नाश्ता. आता तुम्हीही एखादी पाळी म्हणजे जे असता पुढे सांगणार आहे ते तुम्ही मिस नका करू, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ज्येष्ठांनी रोज सकाळी घ्यायचे हे 5 सर्वोत्तम नाश्ते आणि यानेच तुम्हाला प्रत्येक शक्ती मिळू शकते. चला सुरुवात करूया. पहिला म्हणजे सुपर फूड, ते म्हणजे शिजवलेली अंडी. अंडी म्हणजे पायांच्या आणि शरीराच्या स्नायूंना बळकट देण्याची सर्वात सोपा, सर्वात प्रभावी आणि सर्वांना उपलब्ध असलेला पर्याय. शिजवलेली अंडी म्हणजे मजबूत स्नायू आहे करण्याचा एक सोपा मार्ग आहे. जे निसर्गाचा संपूर्ण पॅकेज, सगळ्यात महत्त्वाचं पोषक तत्व अंड्यात राखलं जातं. पण खरू जादू कुठे? पिवळ्या बलकात. यात असलेलं व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, कोलिन, ल्युसीन, स्नायू पुन्हा तयार करणारा सुपर ॲमिनो ॲसिड. 60 नंतर पायांच्या स्नायूवर सर्वात आधी परिणाम होतो. जेव्हा दररोज 2 उकडलेली अंडी पायांची ताकद वाढवतात, स्वावलंबन टिकवतात आणि चालताना तोल राखायला मदत करतात. अंड्यातील पोषण मेंदू आणि पाय यांचा संवाद सुधारतात, म्हणून चक्कर, पाय चुकणे, पडण्याचा धोका हा कमी होत असतो. आता महत्त्वाचं म्हणजे यांची योग्य वेळ. उठल्यावर 30 ते 60 मिनिटात. याचा पर्यायसुद्धा आहे. तुम्ही स्क्रॅम्बल अंडे, पालक, टोमॅटो, अधिक ॲसिडिटीसाठी तुम्ही मॅग्नेशियम किंवा तुम्ही असं काही गोष्टी जे तांत्रिक कारणाने वरदान आहेत त्या करू शकता. ओट्स, चिया सीड्स, अंडी स्नायूंना इंधन देतात, तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळपर्यंत पुरवतं. बघा, ओट्समध्ये असतं बीटा ग्लुकॉन, फायबर, साखर नियंत्रणात ते सर्व असतं आणि ऊर्जा हळूहळू मिळते, कमकुवतपणा कमी. चिया सीड्समध्ये ओमेगा 3, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे हळूहळू मिळतं. पायातील ताठरटपणा हा कमी होतो, रक्तप्रवाह सुधारतो, रात्रीचे झटके आपणआप कमी व्हायला लागतात. पण त्याला कसे खावे? 3 चमचे ओट्स प्लस पाणी आणि नंतर तुम्हाला ते मिक्स करायचे आहे. 1 चमचा तुम्हाला चिया सीड्सवर केवळ घ्यायचं आहे. सोबत तुम्ही ब्लूबेरीसुद्धा घेऊ शकता. चवसाठी तुम्ही अँटीऑक्सिडंट्स घेऊ शकता. उठल्यावर 1 तासाच्या आत खायचा आहे. सर्वात चांगला परिणाम तुम्हाला हे मिळून देईल. आता 3ऱ्या नंबरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे केळी. वृद्धांसाठी नैसर्गिक हे इलेक्ट्रोसाइटची गोळी आहे, कारण यात भरपूर पोटॅशियम हे जे आहे जे ते तुमचे झटके थांबवतात, स्नायू व्यवस्थित आकुंचलन सैल होतात, चालताना तोल सुधारतो, मेंदू पाय यांचा संवाद सुधारतो, पडण्याचा धोका कमी होतो. ज्यांना डायबिटीज किंवा किडनी समस्या आहे, कमी पिकलेलं केळ थोडंसं खायला पाहिजे, त्याने रक्तातील साखर स्थिर ठेवतं. रिकाम्या पोटी केळ नको, कारण ओट्स खा, ते सर्वोत्तम असतात. आता नंबर 4 जे आहे ते बघा, ग्रीक दही किंवा हाय प्रोटीन दही. झोपेत स्नायू झीज होऊ लागते, हे थांबवायचं असेल तर ग्रीक दही म्हणजे लढवया सैनिक. यात असतं दुप्पट प्रथिने. कॅसिन हळूहळू पचनशक्ती टिकवतो, ल्युसीन स्नायू बांधतो, कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन डी हाडं मजबूत ठेवतो. एवढंच नाही तर याच्यात प्रोबायोटिक्स पचन करण्याची जे शक्ती असते ते सुद्धा सुधारते, सोबत सूज कमी होते. मित्रांनो, आता बघा, 6 आठवड्यात आपल्याला पायाची ताकद लक्षणीय वाढवायची जर असेल, ज्यांना याचं लॉक्टेज प्रॉब्लेम आहे, लॉक्टेज फ्री दही पर्याय आहे.
सोबत मित्रांनो, ज्यांनाही जी पायदुखीचा किंवा पाय अखडण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांचे स्नायूंची सूज कमी करण्याची प्रथिनांचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे त्यांनी हे जे सांगितलेले 4 पदार्थ आहेत ते नक्की ट्राय करायला पाहिजे. हे पदार्थ खूप जास्त चांगले आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.